नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज पुनर्गठन घोटाळा. जिल्हा बँकेच्या संचालकांना कोण वाचवित आहे? खत बियाणे यांची साठेबाजी आणि लिंकिंग टाळा. पालकमंत्री आकाश फुंडकर यांचा कारवाईचा इशारा. खरीपच्या तोंडावर पीक कर्ज वाटपाची उदासीनता समोर. लीड बँकेचे दुर्लक्ष. पीक कर्ज वाटप केवळ 39%च. महायुतीचे सरकार असताना गोवंश चोरीचा मुद्दा तापला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. उपोषण सुरू. सर्वसामान्य नागरिकांनी केले मातृभूमीला वंदन. वाशिम नगरीत ऑपरेशन सिंदूरचा विजयी जल्लोष. आता सविस्तर बातम्या. आज दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन काही तास विस्कळीत झाले होते. या अवकाळी पावसाने अकोलेकर चांगलेच त्रस्त झाले होते. आज दुपारी अचानक आलेल्या वादळ आणि त्यानंतरच्या पावसाने अकोलेकर चांगलेच ओलेचिंब झाले. वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तुरळक वादळ आणि पावसाने महावितरण आणि महापालिकेचे पितळ उघडे पाडले होते. शहरातील रस्त्यावर पाणी तुंबले होते. अनेक ठिकाणी झाड कोसळल्याची माहिती आहे. पावसाने शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलावरून थेट रस्त्यावर यंदा देखील पाणी पडत असल्याने अकोलेकर त्रस्त झाले आहेत. एकूणच पावसामुळे गारवा दूर पण उकाडा वाढल्याचे चित्र आहे. शहरातील आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणांची पोलखोल या पावसाने झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पीक कर्ज पुनर्गठन घोटाळ्याप्रकरणी कार्यवाही होत नसल्याचा मुद्दा शनिवारी जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत गाजला. कामगार मंत्री व पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजपचे आमदार हरीश पिंपडे यांनी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व 112 सेवा सहकारी सोसायट्यांनी संमतीपत्र न घेता थेट अकोल्यातील 2300 आणि वाशिमचे 1300 असे एकूण 3600 शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या कर्जमाफीचा या 3300 शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. सरकारने कर्जमाफी करून देखील 2 जिल्ह्यातील 3600 शेतकऱ्यांचे सुमारे 22 कोटींचे कर्ज सन 2019 पासून थकले. आता हे व्याजासहित 51 कोटी झाले आहे. हे कर्ज न भरल्याने थकबाकीमुळे या 3600 शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षापासून कर्ज मिळणे बंद आहे. त्यामुळे या दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप व रब्बीमध्ये मोठा फटका बसत आहे. काही शेतकऱ्यांची परवड होत असून त्यांना खासगी सावकारांसमोर हात पसरावे लागत आहेत. 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसत असताना बँकेला वाचवण्याचा प्रयत्न होत असून तो कोण करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर 3600 शेतकऱ्यांना सरकार न्याय देईल काय अशी विचारणा होत आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनी लवकर चौकशी अहवाल देत कारवाईचे संकेत दिले आहे. यंदाच्या खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. कुठेही साठेबाजी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा खुद्द पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिला आहे. जिल्ह्यातील खरीप आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी कृषी निविष्ठानांच्या पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले. शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या बियाणांसोबत अनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सक्ती करणाऱ्या लिंकिंग कंपन्यांवर थेट कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. बैठकीत खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांची वाढती मागणी समोर आली. याची दखल घेत पालकमंत्री म्हणाले की राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत जादा निविष्ठांची मागणी करण्यात येईल. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात 4,42,745 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे आणि यासाठी 73,706 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12,922 हेक्टर क्षेत्रावर अधिक पेरणी अपेक्षित आहे. युरिया, DAP आणि इतर खतांची मागणी वाढली असून ती 91,100 मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. सध्या 93,100 मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आणि मागील हंगामातील 40,276 मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे आतापर्यंत 44,346 मेट्रिक टन खत साठा उपलब्ध झाला आहे.
निविष्ठा विक्रीत पारदर्शकता असावी आणि प्रत्येक कृषी केंद्रावर खते बियाण्यांच्या उपलब्धतेचा फलक लावावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास किंवा लिंकिंगचा प्रयत्न झाल्यास भरारी पथकांची तातडीने कारवाई करावी असेही ते म्हणाले। जिल्ह्यातील डीएपी खताच्या गरजेबाबत राज्यस्तरीय बैठकीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। इन्स्ट्रक्शन काही नाही, खरीप आढाव्यामध्ये दरवर्षी बियाणे आणि खतं हाच फार मोठा कळीचा मुद्दा असतो। यावर्षी आपल्या इथे अजितचे जे काही वाण आहे कापसाचे, ज्याची मोठी डिमांड असते आपल्या जिल्ह्यात विशेषतः, तर त्याचे बियाणे कमी पडू नये या दृष्टीने आम्ही कृषी विभागाला आदेश दिलेले आहे। सध्या आपल्याजवळ मुबलक स्टॉक आहे, कुठेही सध्या अजून गर्दी झालेली नाही आणि येणाऱ्या 2-3 दिवसात अजून नेक्स्ट टप्पा त्याचा बियाण्यांचा येतो आहे। त्यामुळे यावर्षी कोणत्याही प्रमाणात बियाणे कमी पडेल, खत कमी पडेल आम्ही असं होऊ देणार नाही, त्या दृष्टीने आमचं नियोजन आहे। भरारी पथकांची नियुक्ती आपण केलेली आहे। सारथी हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपलं ॲप आहे ते वापरण्याचे आपण इन्स्ट्रक्शन सगळ्या दुकानदारांना दिले आहे। जेव्हा शेतकऱ्याच्या हाती बियाणं जाईल तर त्याचा ऑनलाईन ॲपवर फोटो काढला जाईल आणि त्यामुळे जो खोटे बियाणे असतात, काळा बाजारात केला जातो, दुसऱ्या राज्यातले खोट्या कंपन्यांची बियाणे हे सगळे पकडले जातील आणि त्याच्यावर आमचं लक्ष असणार। लिंकली अडचण अशी आहे, कृषी केंद्रावाल्यांचा याच्यात दोष नसतो। आपला सगळ्यांचं असं असतं की आपल्याला खरीप आढाव्याची फार म्हणजे आतुरता असते, आपल्याला आपलं शेत पेरायचं असते, आपण आपल्या गरजेनुसार त्या दुकानात जातो आणि दुकानदाराला जे कंपनी आहे तीच तेवढ्या प्रमाणात बियाणं असेल किंवा खत असेल ते देत नाही आणि ती दुकानदारांना प्रेशर करते की लिंकिंगमध्ये चालवा, नाही तर आम्ही माल देणार नाही। शेवटी त्यांना त्यांचा सीझन काढायचा असतो, त्यामुळे कारवाई ज्यांच्यावर होते तो दोषीच नाही आहे। आम्ही शासनाचा आता पाठपुरावा करतोय की लिंकिंगबाबत कंपन्यांवर कारवाई करा। कंपन्यांनी जर लिंकिंग बंद केलं नाही तर कृषी केंद्रावाले विकणारच नाही। त्यामुळे आम्ही सगळे हा पाठपुरावा करणार आहे की लिंकिंग हा विषय कंपन्यांचा आहे, ही पुढची जी कारवाई आहे ती कंपन्यांवरच झाली पाहिजे। याच्यात कृषी केंद्राचा अलग जो आहे तो भरडला नको जायला आणि तसंही आता कृषी केंद्र चालकांनी आता ठराव केला आहे की लिंकिंग करून विकणार नाही। त्यामुळे याच्यावर बऱ्यापैकी दुकानदारांकडून आळा आला आहे आणि जो कोणी करेल त्याला आम्ही कारवाई करू। त्याने कृषी मी तुम्हाला काय सांगतोय, चोर सोडून संन्याशाला मार या लिंकिंगच्या बाबतीत होते। लिंकिंग प्रेशर कोण करते आहे? कंपनी। याच्यात सहन तर कृषी विभाग ना, मग कृषी विभाग असेल, कृषी केंद्र चालक असेल, हे सहन करतात ना, मग यांना दोषी ठरवण्याचं काय करतात? म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो की आम्ही हा पाठपुरावा करतोय की कंपनी याच्यात दोषी ठरली पाहिजे, कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कृषी विभागावर नाही आणि कृषी केंद्रांवर नाही। खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी मोठी पिछेहाट केली आहे, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे। यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून खासगी सावकारांचे फावणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सुमारे 1300 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप अपेक्षित आहे, मात्र आतापर्यंत केवळ 506 कोटी रुपयांचेच वितरण झाले आहे, जे उद्दिष्टांच्या केवळ 39% आहे। पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आढावा बैठकीत 100% पीक कर्ज वाटपांचे निर्देशन देऊनही राष्ट्रीयीकृत बँकांची थंड भूमिका कायम आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वेळेवर कर्ज उपलब्ध न करणे, अनावश्यक कागदपत्रांची मागणी करणे आणि शेअरच्या नावाखाली कर्जातून पैसे कापले जाणे यासारख्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त आहेत। हे शेअरच्या नावाखाली पैसे कापण्याचे प्रकार कधी थांबणार असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत। पीक कर्ज वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत। याचा थेट फायदा खासगी सावकार घेत असून ते शेतकऱ्यांकडून अधिक व्याज आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत। पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेतली असून राष्ट्रीयीकृत बँकांनी तातडीने कर्जवाटप करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच जिल्हा बँकेच्या कारभारात सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। लीड बँक, जिल्हा बँक आणि जिल्हाधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तेल्हारा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अन्याय आणि पोलिसांच्या दडपशाही विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे। केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आता या कार्यकर्त्यांचा आक्रोश भाजप नेत्यांपर्यंत पोहोचला का हा प्रश्न उपस्थित होत आहे। तेल्हारा तालुक्यातील वाडी, आदमपूर, माळेगाव, इसापूर, जाफरापूर आणि शेरी या गावांमध्ये गोमांस विक्री आणि पशुधन चोरीच्या घटना वाढल्या आहेत।
याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वारंवार प्रशासनाला निवेदने दिली, मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांवरच खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आहे। या अन्यायाविरोधात बजरंग दलाचे 5 कार्यकर्ते तेल्हारा येथील अग्रेसन महाराज टावर चौकात आमरण उपोषणाला बसले आहेत। गौरक्षकांना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने हिंदू धर्माचा ठेका घेतला आहे काय, असे प्रश्न पोलिसांकडून विचारले जात असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही गृह विभागाच्या अखत्यारीत्या काम करणाऱ्या पोलिसांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे। त्यामुळे शासनाने या प्रकरणात लक्ष घालून दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। तसेच कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी ही मागणी त्यांनी केली आहे। भाजप नेते बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या या आक्रोशाला कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे। आजपर्यंत आज आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आजपर्यंतही आमच्याजवळ कोणीही आम्हाला पाठिंबा द्यायला आलेलं नाही। आणि आम्ही गोमाता जिला राजमातेचा दर्जा दिलेला आहे, तरी सुद्धा गोमास विक्री चालूच आहे। खुलेआम तेल्हारा तालुक्यामध्ये गोमास विक्री चालू आहे आणि त्याच्यावर कुठली कार्यवाही होत नाही। आमचे बीट जमदार बानेरकर साहेब आणि भामसागडे आणि ठाणेदार यांना निलंबित करण्याची मागणी आहे। आणि वारंवार आम्ही गौरक्षक हे कुठलीही तक्रार त्यांच्यापर्यंत घेऊन गेल्यानंतर आम्हाला गुन्हेगारागत वागणूक देतात। हा एक मुद्दा आहे आमचा आणि यांनी आम्हाला व्यवस्थित वागणूक द्यावी, गुन्हेगारागत वागणूक द्यावी नाही। आणि पोलीस स्टेशनमधून हे आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिथून फेटाळून लावतात। याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, हेच आमची शासनाला मागणी आहे। अकोला आणि कानशिवनी दरम्यानच्या महत्त्वाच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असले तरी तेथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे। पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे। अकोला ते कानशिवनी हा मार्ग शेकडो लोकांसाठी जीवनरेखा आहे। शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णांचा याच मार्गावरून दररोज प्रवास करावा लागतो। सध्या या मार्गाचे चौपदरीकरण सुरू असले तरी कामाची गती अत्यंत संथ आहे। जागोजागी असलेले खड्डे, प्रचंड धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। आता पावसाळा तोंडावर आहे आणि जर काम वेळेवर पूर्ण झाले नाही तर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे। अर्धवट कामांमुळे रस्त्यावर चिखल आणि पाणी साचून अपघात वाढू शकतात। कानशिवनी, येळवण, विझोरा, कातखेड आणि येवता या गावातील नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे। पावसाळ्यात या मार्गावरून ये-जा करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते। तातडीने आणि दर्जेदार काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे। कातखेड आणि परिसरातील नागरिकांची पावसाळ्यातील गैरसोय लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने एक बाजूचा रस्ता तरी वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी आर्त विनंती नागरिक करत आहेत। थोडा जरी पाऊस आला तरी हा रस्ता अक्षरशः घसरडा बनतो आणि अपघातांचा धोका वाढतो। सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण केले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा या मार्गावरील नागरिकांचा उद्रेक अटळ आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। एक लहान शहरातून थेट आंतरराष्ट्रीय सौंदर्यात झेप घेत पूजाने आपल्या कलात्मक गुणांनी जगाला मोहित केले आहे। मलेशियात झालेल्या माइलस्टोन मिस आशिया इंटरनॅशनल 2025 मध्ये पूजाने प्रथम उपविजेते पद पटकावून केवळ अकोल्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव केला आहे।
अकोल्यासारख्या एका सामान्य शहरात जन्मलेल्या पूजा मेश्राम हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपले स्वप्न साकार केले. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलेल्या पूजाला 4 मोठी भावंडे आणि गृहिणी असलेल्या आईचा आधार होता. सिंगापूरच्या तिच्या या प्रेरणादायी प्रवासाचे सर्व श्रेय ती आपल्या आईला देते. मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या माइलस्टोन मिस आशिया इंटरनॅशनल 2025 ही स्पर्धा अत्यंत चुरशीची होती. रशिया, तुर्की, दुबई, UK, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यासारख्या अनेक देशातील सौंदर्यवतींनी यात भाग घेतला होता. मात्र पूजाने आपला आत्मविश्वास, तेज आणि प्रेरणादायी कहाणीमुळे या स्पर्धेत खास ओळख निर्माण केली. अवघ्या 18व्या वर्षी तिने मिस अकोलाचा मुकुट आपल्या नावे केला. त्यानंतर तिने मिस महाराष्ट्र, मिस इंडिया इंटरनॅशनल आणि टॉप मॉडेल 2018 यासारख्या अनेक प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये यश मिळवले. तिच्या या यशस्वी प्रवासात सातत्य, प्रचंड आत्मविश्वास आणि आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची तीव्र इच्छाशक्ती दिसून येते. या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत पूजाने सिंगापूरचे प्रतिनिधित्व केले, पण तिने आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि अकोल्याचा अभिमान जागतिक स्तरावर पोहोचवला. सौंदर्य स्पर्धाच्या व्यतिरिक्त पूजा एक उत्कृष्ट वॉटर कलर आणि कॉफी पेंटिंग कलाकार देखील आहे. नमस्कार, मी पूजा मेश्राम. मी आज फारच आनंदी आणि अभिमानित आहे, कारण माइलस्टोन मिसेस एशिया इंटरनॅशनल 2025 मध्ये मला फर्स्ट रनर मिळाला आहे. ही स्पर्धा मलेशियाच्या कोलालंपूर ह्या सिटीमध्ये झाली होती. या स्पर्धेत मलेशिया, UK, रशिया, इंडोनेशिया, जपान, व्हिएतनाम आणि श्रीलंका या देशातील सर्व पार्टिसिपेंट्स आल्या होत्या. अशा विविध देशातील स्पर्धकांमध्ये उभं राहणे आणि तिथून जितून येणं हे माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. या स्पर्धेमध्ये मला अजून 2 पुरस्कार मिळाले आहेत. पहिला आहे सोशल मीडिया क्वीन, म्हणजे सगळ्यात जास्ती वोट मला मिळाले आहेत, आणि मिसेस करेजियस माझ्या संघर्षशील प्रवासासाठी. मी अकोल्यात जन्मली आणि तिथेच मोठी झाली. अवघ्या 18व्या वर्षी मिस अकोला ह्या कॉम्पिटिशनमध्ये विजेतेपद मिळवून माझा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मिस विदर्भ, मिस महाराष्ट्र, मिसेस इंडिया इंटरनॅशनल टॉप मॉडेल 2018 जे सिंगापूरमध्ये झालं होतं, असे अनेक काही ब्युटी कॉन्टेस्ट मी जिंकलेले आहेत. हे संघर्ष केवळ माझं नाही, तर प्रत्येक त्या मुलीचं आहे जे लहान गावातून येते आणि ती स्वतःसाठी खूप मोठे स्वप्न पाहते, संघर्ष करते. अकोल्याच्या मातीला आणि संस्कृतीला एवढ्या मोठ्या मंचावर मी सादर करू शकले. पेजेंट व्यतिरिक्त मी एक प्रोफेशनल वॉटर कलर आणि कॉफी पेंटिंग आर्टिस्ट आहे. माझ्या पेंटिंग्स US ला, सिंगापूरला आणि मागच्या महिन्यात इटलीला सुद्धा एक्झिबिट झाल्या आहेत. माझ्या या प्रवासात साथ दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते आणि माझ्या अकोलेकरांना हे सांगू इच्छिते की तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट, तुमचं प्रोत्साहन हेच माझ्यासाठी खरं यश आहे. माइलस्टोन मिसेस एशिया इंटरनॅशनल या पेजेंटचे ऑर्गनायझर डॉक्टर मॅक मलिक आणि झीबा मॅम यांना माझं खूप खूप धन्यवाद मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि स्पेशल थँक्यू माझ्या आईला आणि माझ्या जन्मभूमीला. जय अकोला, जय महाराष्ट्र. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 गांजा तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 किलो गांजा आणि 1 मोटारसायकल असा एकूण 74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मालेगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मेहकर मालेगाव रोडवरील मुंगडा फाट्याजवळ 2 व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती. या माहितीच्या आधारे मालेगाव पोलिसांनी तातडीने सापळा रचला. या सापळ्यात शेख मोहसिन वय 27 आणि अब्दुल फहीम वय 37 दोघेही राहणार मेहकर, जिल्हा बुलढाणा हे दोघे अडकले. पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून तब्बल 2 किलो गांजा जप्त केला आहे. या गांजांची बाजारात मोठी किंमत आहे. यासोबतच पोलिसांनी त्यांची मोटारसायकल देखील जप्त केली आहे, ज्याचा वापर ते गांजा वाहतुकीसाठी करत होते. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 74,000 रुपये आहे. या प्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपी विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या दोघांची कसून चौकशी करत असून यामागे आणखी कोण सामील आहे याचा तपास सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक त्र्यंबक गायकवाड आणि PSI रवी सेबेवार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे मालेगाव आणि आसपासच्या परिसरात गांजा विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला बस स्थानकावर प्रवाशांना मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय असो किंवा इतर आवश्यक गरजा, एसटी प्रशासन प्रवाशांना सुविधा पुरवण्यात पुरते अपयशी ठरले आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून खासगी वाहतुकींकडे लोकांचा ओढा वाढत आहे. एसटी केवळ भाडेवाढ करण्यातच अग्रेसर आहे का, असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारत आहेत. अकोल्यातून दररोज हजारो प्रवाशांची बसस्थानकावर वर्दळ असते, मात्र या प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा येथे पूर्णपणे अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची साधी पाणपोई देखील प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. अनेक ठिकाणी ती नादुरुस्त अवस्थेत आहे किंवा तिची नियमित देखभाल केली जात नाही. एसटी महामंडळ प्रवाशांना चांगली सेवा पुरवण्यात पूर्णपणे पिछाडीवर पडले आहे. वेळेवर बस उपलब्ध नसणे, अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा थेट परिणाम एसटी प्रवासी संख्येवर होत आहे. एसटी प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे खासगी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय तेजीस आहे. नाईलाजास्तव अनेक प्रवासी आता खासगी बस किंवा इतर वाहनांचा पर्याय निवडत आहेत, कारण तिथे त्यांना काही प्रमाणात तरी चांगली सेवा मिळते. एसटी महामंडळ भाडेवाढ करण्यात मात्र नेहमीच तत्पर असते. प्रवाशांकडून नियमितपणे भाडे वाढवून घेतले जाते, मात्र त्या बदल्यात त्यांना सोयी सुविधा पुरवण्यात प्रशासन पूर्णपणे उदासीन दिसत आहे. वाशिम शहरात आज एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशाचा गौरव करण्यासाठी शहरात एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला मानाचा मुजरा केला. वाशिम शहरात आज ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेचा जयघोष करण्यात आला. शहरातील पाटणी चौकातून या भव्य तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. हातात तिरंगा ध्वज घेतलेले नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. युवक, महिला, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने भारतीय सैन्याच्या पराक्रमाला सलाम केला. रॅली जसजशी शहरातील प्रमुख मार्गावरून पुढे सरकत होती, तसतसे भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषांनी वातावरण भारून गेले होते. ही रॅली केवळ एक मिरवणूक नव्हती, तर ती एकता, शिस्त आणि आपल्या देशाप्रती असलेल्या असीम अभिमानाचे प्रतीक बनली होती. नागरिकांचा उत्साह आणि देशभक्तीचा ज्वलंत भावना या रॅलीत स्पष्टपणे दिसत होता. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनी हातात तिरंगा फडकवत भारतीय जवानांच्या बलिदानाला आदराने स्मरण केले. अकोला नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या भव्य तिरंगा रॅलीची सांगता झाली. देशभक्तीपर गीतांच्या सुरावटी आणि प्रेरणादायी भाषणांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज पुनर्गठन घोटाळा. जिल्हा बँकेच्या संचालकांना कोण वाचवित आहे? खत बियाणे यांची साठेबाजी आणि लिंकिंग टाळा. पालकमंत्री आकाश फुंडकर यांचा कारवाईचा इशारा. खरीपच्या तोंडावर पीक कर्ज वाटपाची उदासीनता समोर. लीड बँकेचे दुर्लक्ष, पीक कर्ज वाटप केवळ 39%च. महायुतीचे सरकार असताना गोवंश चोरीचा मुद्दा तापला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, उपोषण सुरू. सर्वसामान्य नागरिकांनी केले मातृभूमीला वंदन. वाशिम नगरीत ऑपरेशन सिंदूरचा विजयी जल्लोष. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.
पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।